नमस्कार. बारामती तालुक्यातील जळगाव सुपे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून येथील नागरिकांनी या कारभाराविरोधात उद्या मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. ग्रामपंचायत कारभारात ग्रामसभेचा ठराव हा सर्वोच्च मानला जातो. ग्रामसभेत झालेल्या ठरावावर अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचेही बोलले जाते. असे असताना देखील जळगाव सुपे ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठरावाची चक्क पायमल्ली केल्याचा आरोप येथील नागरिकांमधून होताना दिसतोय. येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जगताप यांनी या संदर्भात आवाज उठवला असून गावातील अतिक्रमण हटवण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झालेला असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन कारवाई का करत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे कारभारी केवळ राजकीय आकसापोटी काही अतिक्रमणांवरच कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं देखील नमूद केलंय. उल्लेखनीय बाब ही की गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना देखील केवळ एकाच अतिक्रमणावरती कारवाई का असा प्रश्न उपस्थित करतानाच ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे गावातील सरसकट अतिक्रमणांवरती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चला तर पाहूयात काय म्हणतायत संतोष जगताप. दिनांक 26/5/2024 रोजी एक ठराव झाला होता ग्रामसभेमध्ये की सरसकट अतिक्रमण गावातली काढली जावी. त्या संदर्भात आम्ही सन्माननीय ग्रामसेवक मॅडमना एक पत्र दिलं आहे की आपण उद्या जी कारवाई होणार आहे, उद्या एकाच दुकानावर कारवाई होणार आहे, ती कारवाई थांबवून सरसकट दुकानावर कारवाई करावी अशी त्यांना विनंती केलेली आहे. अतिक्रमण केले त्याच्यावरती अतिक्रमण जे केलेत लोकांनी त्याच्यावरती, तर त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं होतं व्हॉट्सअपवरती. त्या पत्रात त्यांनी सांगितलं की तुम्ही अतिक्रमण आम्हाला निदर्शनास आणून द्या, त्यानंतर आम्ही यावरती कारवाई करू. परंतु माझं असं मत आहे की अतिक्रमण निदर्शनास आणून देणं हे आमचं काम नाही आहे. ग्रामसभा झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतच्या जबाबदारीवर त्यांनी ते अतिक्रमणाच्या नोंदी करून त्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसं होताना दिसत नाही. त्यामुळे उद्या आम्ही ठीक 11 वाजता या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभेचा ठरावाचा अनादर केला याबद्दल निषेध सभा आणि निषेध आंदोलन करणार आहोत. ग्रामसभेमध्ये जर ठराव झाला किंवा सर्व सरसकट अतिक्रमण काढण्यात यावे असं एका कोणाला अन्याय करू नये. आणि हे ठराव झाला असताना सुद्धा त्या व्यक्तीला त्यांनी 4 नोटिसा पाठवल्या आणि त्याला आता ते उद्या ते पोलीस बंदोबस्तात काढणार आहे असं आम्हाला समजलं. पण आमचा मुद्दा तो ते काढा आणि जे ग्रामसभेत ठरलं होतं किंवा सरसकट सगळे अतिक्रमण काढा, तर ते मग इथूनच त्या व्यक्तीपासून सुरुवात सगळ्यांची झाली पाहिजे किंवा सरसकट निघाले पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि गाव एक चांगला पॉईंट या ठिकाणी पडतो आहे की बाबा गावात अतिक्रमण नको आहेत आणि मग गावाला एक चांगलं वळण लागेल. आणि ग्रामपंचायतसुद्धा असं केलं पाहिजे की त्यांना गाळे वगैरे तयार करून दिले पाहिजेत, त्यांचे डिपॉझिट घेतले पाहिजेत. तशी गावठाणाला जागा आहे. आम्ही BDOला भेटलो तर ते म्हणले तुम्ही ग्रामपंचायतीला सांगा की त्यांना कर बसवा, त्यांना कशाला त्यांचं नुकसान करता, किंवा ग्रामपंचायतीने गाळे बांधा, त्यांच्याकडून डिपॉझिट घ्या असं त्यांनी सुचवलं आहे. तरी ते एक राजकीय आकसापोटी त्यांना हे करतायत की तुम्ही बाबा काम आमच्या वेळेस आम्हाला मतं दिली नाहीत काय नाहीत म्हणून असं तर चाललेलं आहे सगळं. म्हणजे राजकारण ते उभं राहिलेलं आहे. यांचं म्हणणं येतं की राजकीय आकसापोटी होतं. नेमकं काय काय प्रकार आहे? तसं बघितलं तर राजकीय आकसापोटीच होतं आहे. कारण सदर ज्यांचं अतिक्रमण आहे त्या महिलेच्या पतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार केला होता. त्यावेळी आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांचे पती त्यांनी तिथं येऊन त्यांना सांगितलं होतं तुम्ही हे प्रचार बंद करा, आमच्यासोबत या, नाही तर तुमचं दुकान आम्ही इथनं काढू. खरं तर पार्श्वभूमी तीच आहे ह्याला. त्याच पार्श्वभूमीच्या पोटी की सध्या ही ग्रामपंचायत अजयदादा पवार गट यांच्या ताब्यात आहे आणि या पार्श्वभूमीवर त्या माणसांनी त्याच्या स्वातंत्र्यावर घाला येतोय, त्यांनी तिथं प्रचार केला म्हणून अशा प्रकारची त्याला वागणूक दिली जाते. आणि ज्यावेळी मी ग्रामसभेत हा अतिक्रमणाचा मुद्दा निघाला त्यानंतर मी उपसरपंच दिलीपराव खोमणे यांना भेटलो होतो. इथं तक्रारदार भाऊसाहेब खोमणे पण उपस्थित होते. त्यावेळी मी ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये असा एक प्रस्ताव मांडला होता की आपण सदर अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना त्यांचं पुनर्वसन करेपर्यंत इथून हलवू नका आणि गावामध्ये असं एखादं चौकातलं ठिकाण निवडा जी गावठाणची जागा असेल त्या ठिकाणी बाजारगाळे उभे करून त्यांचे डिपॉझिट घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करा. पुनर्वसन करून त्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड येणार नाही याची दक्षता घ्या अशी मी त्यांना विनंती केली होती. तर त्यावेळी आम्हाला सांगितलं आम्ही कलेक्टरची परमिशन घेऊ
कलेक्टरची परमिशन घेतल्यानंतर आपण तिथं गाळे उभा करू. आता ह्या गोष्टीला किमान 4 महिने होऊन गेले, परंतु कलेक्टरच्या परमिशनला ना कुठले डॉक्युमेंट गेलेत ना कुठला अर्ज गेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्या महिलेने जो प्रचार केला त्याला ह्या कारवाईची पार्श्वभूमी 100% आहे आणि या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी उद्या या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आता आपण अर्ज द्यायला गेला होतात. अर्ज द्यायला गेला असताना ग्रामसेवक मॅडमचं म्हणणं आलं की तुम्ही अति करताय असं वाटत नाही का? काय सांगाल या संदर्भात? हे बोलणं खरं तर मला अपेक्षित नव्हतं. असं नाही बोललं पाहिजे त्यांनी, परंतु आता ठीक आहे बोललेत ते. आपण आपली कारवाई उद्या आंदोलन करणारच आहेत. त्यांनी आम्हाला विनंतीचं पत्र पण पाठवलं होतं की तुम्ही उद्या जी कारवाई होणार आहे त्या कारवाईच्या विरोधात आंदोलन करू नका अशी विनंतीचं त्यांनी एक पत्र दिलं होतं. तो त्यांचा प्रोसेसचा भाग आहे. आम्ही त्यांना उत्तर कळवलं आहे त्याच्यामध्ये की संविधानिक मार्गानुसार, संविधानिक मार्गाने घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आमचं तुम्ही हक्काची पायमल्ली करू नका. आम्ही उद्या आंदोलन करणारच आहोत. आम्ही आमच्या मुद्द्यावरती ठाम आहोत. त्याबाबत आपण पोलिटिशियनला पत्रही दिलेलं आहे, तसं त्यांना माहिती दिलेली आहे.